सगळ्यांना दिसते? स्क्रीन दिसते? हॅलो हॅलो, हो सर. आवाज येतो माझा? हॅलो हो. निहार ची स्क्रीन दिसते? निहार मुंज, हॅलो, अरे आवाज येतो हो का माझा? हो सर. हो. हो, अरे बोला की रे मग. चला मग आज आपण काय करणार आहोत, ऍप्लिकेशन बघणार, म्हणजे अरिथमेटिक याचं अरिथमेटिक प्रोग्रेशनचं ऍप्लिकेशन, म्हणजे कुठे वापर करू शकतो, कशा प्रकारे आपण काय करू शकतो, वापर करू शकतो ते बघणार आहोत. तर इथे फक्त काही करायचं ना, आपल्याला जे आपण फॉर्म्युले वापरले ना तेच सगळे इथे वापरायचे आहेत. फक्त इथे वर्ड्स मध्ये दिलेले आहे, शब्दामध्ये दिलेले आहे, लक्षात आहे ना. तर तो संपूर्ण उदाहरण जर तुम्ही चांगल्या प्रकारे वाचलं तर तुम्हाला परफेक्ट ते समजू शकेल. लक्षात आहे? तर वाचा बघा, प्रॉब्लेम पहिला दिलेला आहे बघा. आपण सगळं सोडवतोय ते बहुतेक 3.4 मधलं सोडवतोय. 3.4 मधलं आपण सगळे उदाहरणं काय करणार आहोत, सोडवणार आहोत. ओके, त्यामुळे जर पुस्तक असेल तर पुस्तक पण उघडून बसा. 3.4. ओके. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी 10 रुपये भरणार. म्हणजे ए इज इक्वल टू आपलं काय झालं, सुद्धा 10 झालं. T1 इक्वल टू 10 ए म्हणू शकतो किंवा T1 म्हणू शकतो. दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये, असं बचत करायची ठरवलं. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण किती बचत होणार? मला एक सांगा, किती दिवस असणार 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016? हॅलो, किती दिवस असणार? 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 किती दिवस 366. असणार? 366. कशाला 366? 365 कशाला नाही? लीप इयर. लीप इयर. लीप इयर आहे. सांगा, लीप इयर आहे. 2016 काय होतं सांगा, 4 ने भाग जातो बघा. 4 पंच 20, 4 चौक 16, भाग जातो, पूर्ण भाग जातो आणि रिमाइंडर बाकी 0 राहते. त्यामुळे काय असणार समजा, त्याच्यामध्ये 366 असणार आहे. म्हणजे आपल्याला 366 आपण काय कन्सिडर करणार? डी किती असणार, एन किती असणार, पटकन सांगा मला. डी किती असणार, डिफरन्स किती असणार? डिफरन्स काय करायचा, 11 वजा 10 किंवा 12 वजा 10, T2 मायनस T1, T3 मायनस T1. आपल्याला काय येतो सांगा, पाहिजे तर तिथे लिहितो बघा. D1 इक्वल, डी म्हणजे काय ना सांगा, T3 मायनस T1, T2 इक्वल टू 1 येतं. आणि जर आपण काय बघितलं तर T2 मायनस T1 इक्वल टू सुद्धा काय येतं सगळं 1 येतं. म्हणजे आपला हे काय झाला, डी इक्वल टू 1 झाला. दोन्ही सेम आहेत बघा. डी इक्वल टू आपला 1 झाला. एन इक्वल टू आपल्याला किती दिवस आपण करणार आहे, तर 366 दिवस करणार. क्लिअर? आता आपल्याकडे काय काय आहे बघा, ते माहित आहे. माहित चाललंय का आपल्याला? माहित चाललं असेल तर आपण हे करू शकतो, काढू शकतो. तर पहिली गोष्ट काय करावं लागेल सांगा, कुठला फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला? कुठला फॉर्म्युला वापरता येईल? हॅलो, पटकन बोला, काय करता येईल? आपल्याकडे एकूण बचत किती आहे ती काढायची आहे. कशी काढता येईल आपल्याला? पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, जर आपण कुठला फॉर्म्युला वापरण्याचा, कुठलाही फॉर्म्युला वापरू शकतो. तर आपल्याला हा समजा आपण हा वापरूया, एकदम इझी आहे तो वापरूया. फर्स्ट डे आणि लास्ट, फर्स्ट आणि लास्ट. ओके, पण आपल्याकडे फर्स्ट माहित आहे, लास्ट माहित नाहीये. ओके, तर आपण पहिल्यांदा लास्ट किती, म्हणजे 367व्या दिवशी आपण किती भरणार ते काढूया. त्याला आपण टीएन म्हणतो. टीएन करण्यासाठी आपण काय करतो, ए प्लस एन मायनस 1 डी. याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 10 आहे. 10 म्हणजे ए झालं किंवा T1 झालं. 366 दिवस आहेत, कारण लीप इयर आहे. हे नाही येणार आहे, हे आपण नाही कन्सिडर. काय कुठले दिवस कन्सिडर करणार, 366. ओके, हे 366 वजा 1 आणि डी. ओके,
म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा 10 आणि हे 365 आणि टी म्हणजे 1 म्हणजे काय 365 प्लस 10 म्हणजे काय 375 झाले. हे आपल्याला काय झाले म्हणजे आपला 366व्या दिवशी किती किती आपण भरणार आहे ती भरणार आहे तर 375 रुपये भरणार आहे. लक्षात आहे आपल्याला काय मिळालं किती दिवस आहेत ते 366 इथे लिहिले मी एन ची व्हॅल्यू भागिले 2 पहिला टर्म आपला आहे तो 10 आणि शेवटच्या दिवशी आपण भरणार ते 375. ओके याला जर आपण भाग भाग जाऊ शकतो याला इंटू म्हणा 380 त्याचा आन्सर काढा बघा. ओके याचा आन्सर नंतर काढा आणि बघा समजलंय सगळ्यांना. मी काय केलं बघा पहिल्यांदा काय केलं सांगा 366व्या दिवशी किती रुपये भरणार ते काढले. आपल्याकडे स्टार्टिंग म्हणजे पहिल्या दिवशी किती भरतो त्या माहित आहे डिफरन्स माहित आहे आणि किती दिवसासाठी पाहिजे ते माहित आहे. त्याच्यावरून आपल्याला 366व्या दिवशी किती रुपये भरणार ते काढलं. मी काय ना सम ऑफ ऑल टर्म्स आपण कसं करतो सम ऑफ ऑल टर्म्स काय करतो अरिथमेटिक ऑल टर्म्स काय करणार पहिली गोष्ट लक्षात घ्या ही अरिथमेटिक होती म्हणून आपण गेलो बघा. डिफरन्स काय होता सांगा 1 होता म्हणून आपण ते काय वापरलं हे सगळे अरिथमेटिक साठीच असलेले फॉर्म्युले आपण तिथे वापरतोय. आपल्याला काय माहित आहे एन माहित आहे T1 म्हणजे पहिला टर्म माहित आहे शेवटचा टर्म माहित आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो काढू शकतो. कोणी काढलंय आन्सर याचं आन्सर काढलाय त्याला नंतर काढा आणि चेक करा मग. ओके नेक्स्ट एका गृहस्थाने 8,000 रुपये काय घेतले कर्जावर घेतले लोन घेतलं त्याच्यावर त्याला टोटल इंटरेस्ट 1360 भरावे लागले. त्याला किती द्यावे लागणार एवढे रुपये काय करावे लागणार त्याला द्यावे लागणार. ओके नंतर इंटरेस्ट इन 12 मंथ म्हणजे आपल्याला n इज इक्वल टू 12 आहे. लक्षात आहे ही टोटल अमाऊंट झाली. मी लिहितो S12 मध्ये आपल्याला एवढी रुपये काय करावे लागणार समजा भरावे लागणार. क्लिअर S12 आपलं काय होणार समजा एवढं होणार टोटल. नंतर काय सांगतं इच इन्स्टॉलिंग बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1/40 म्हणजे काय आहे समजा पहिला मी समजा 100 रुपये भरला तर पुढचा काय झाला पाहिजे माझा 60 रुपये असायला पाहिजे कमी असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं समजा इथे डी इज इक्वल टू मिळालं. डी इज इक्वल टू काय होणार समजा -40. ओके म्हणजे आपल्याला एवढी माहिती आहे त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे समजा ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता काढा म्हणजे आपल्याकडे ची व्हॅल्यू पहिली नाहीये. तुम्ही काय करतो आपल्याला टोटल किती होतात ते माहित आहे SN माहित आहे. नंतर आपण काय करतो एन पण माहित आहे आपल्याला. नंतर आपण फॉर्म्युला काय आपला बघा 2a प्लस n-1 आणि डी त्याच्यापैकी सगळं माहित आहे. हे माहित आहे आपल्याला एन माहित आहे हे फक्त माहित नाहीये डी माहित आहे एन माहित आहे त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपण घालूया 369,360 यांची व्हॅल्यू 12 आहे. 2a आपल्याला माहित नाहीये यांची व्हॅल्यू परत 12 आहे वरचा 1 आणि डी ची व्हॅल्यू लक्षात घ्या मायनस लिहू नका तिथे कौस काढा आणि -40 लिहा कारण मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं नाही तर तुम्ही काय करा वजाबाकी करा. ओके तर हे आपण काय करू समजा इथे 6 येणार मध्ये नंतर इथे काय आलं समजा 2a झालं हे झालं 11 झाले लिहितो एक स्टेप जादा करूया आपण 11 इंटू -40 म्हणजे आपलं काय आलं हे 6 मी त्या बाजूला घालवतो 6. ओके 6 जर आपण त्या बाजूला घालवतो असं आलं म्हणजे 2a -40 नको 40 याने याला भाग जातो बघा किती जातो बघा 6 1 6 राहिले 3 राहिले 6 पंच 30 राहिले परत 30 6 36 इज इक्वल टू 2a -440 हे तुमचं इथे लिहितो.
2 मिनिट. म्हणजे पुढचं मी इथे लिहितो बघा. हे मायनस आहे, वजा आहे, ते या बाजूला आलं की काय होणार समजा अधिक होणार. प्लस 440 इक्वल टू 2a. हे जर आपण ऍड केलं तर आपल्याला 2000 मिळतात. इक्वल टू 2a a इक्वल टू आपल्याला 1000. म्हणजे आपल्याला काय विचारलं बघा, त्याने भरलेला पहिला आपल्याला मिळाला. ओके. आता आपल्याला काय करायचं समजा शेवटचा काढायचा. शेवटचा म्हणजे आपला 12व्या महिन्यात म्हणजे T12 इक्वल टू आपल्याला माहित आहे a प्लस n-1. हे आपल्याकडे माहित आहे, n माहित आहे 12-1, d पण आपल्याला माहित आहे. ओके. म्हणजे काय होणार समजा 1000 हे 11 होणार. 11 इंटू 40 -40 म्हणजे 440 होणार. इक्वल टू 560. 560 हे त्याचा आन्सर. म्हणजे पहिला हप्ता किती येणार समजा 1000चा येणार आणि शेवटचा हप्ता आहे तो आपला 560 येणार. एकदम सोपं आहे. फक्त 2 फॉर्म्युला आपण वापरले, हा एक वापरला, हा एक वापरला. लक्षात आहे. पहिल्यांदा काय बघायचं, आपल्याला काय काय दिलं ते बघायचं, त्याच्यावरून काय काढू शकतो. जनरली आपल्याला ए आणि डी मिळालं ना की सगळे उदाहरणं आपले सोडून होतात. ए आणि डी काढायचा प्रयत्न करायचा, सगळी उदाहरणं आपल्याला मिळतात. नंतर नेक्स्ट बघा. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये भरले. ए इज इक्वल टू 5000. दुसऱ्या वर्षी 7000. T2 किंवा ह्याला आपण T1 पण म्हणू शकतो. T2 इज इक्वल टू 7000 आणि T3 इक्वल टू 9000. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये T3 वजा T2 2000 येतात. T2 वजा T1 म्हणजे 2000 येतात. म्हणजे आपला हे अरिथमेटिक मध्ये आहे, अंकगणितीय श्रेणीमध्ये आहे. त्यामुळे D म्हणजे काय ना समजा T2 मायनस T1 म्हणजेच आपल्याला 7000 वजा 5000 इक्वल टू 2000. डिफरन्स काय तो आपला 2000 आहे. हे आपल्याला हे मिळालं. नंतर याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षाची म्हणजे आपल्याला एन पण इथे दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं तर सम काढायचं. लक्षात आहे. मी काय करतो, सम म्हणजे आपला S² 12 महिन्यामध्ये किती होणार ते. पण पहिल्यांदा फॉर्म्युला पाहिजे तर लिहूया इथे n/2 2a प्लस n-1 d. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 12/2 2 इंटू ए म्हणजे 5000 आहे, 5000 आहे, अधिक 12 वजा 1 डी म्हणजे आपला 2000 आहे. 12 वजा 2 म्हणजे 6 झाले. हे आपले 10,000 झाले. हे 11 मिनिटात. एक स्टेप पाहिजे तर वाढवतो मी इंटू 2000. ओके. म्हणजे काय झालं 6 10,000 प्लस 22,000 10 आणि हे 32 होता इंटू 32,000 इक्वल टू 6 ने 32 ला गुणा म्हणजे मल्टिप्लाय करा आणि 3 0 त्याच्या पुढे वाढवा. 6 गुणे 12 त्याच्या पुढे 3 0 काय करायचे वाढवायचे. ही आपली काय झाली समजा एकूण रक्कम झाली. एकदम सिंपल आहे. लक्षात आहे. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, समजलंय सगळ्यांना? हॅलो. हो सर. हो सर. आता पुढचं बघा. देर इज अ ऑडिटोरियम म्हणजे नाट्यगृह म्हणूया. तर 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, एन इक्वल टू आपल्याला मिळालं 27. पहिल्या रांगेत म्हणजे ए किंवा आपण T1 म्हणतो 20 आहे पहिल्या रो मध्ये. दुसऱ्या रो मध्ये 22 आहे. तिसऱ्या रो मध्ये 24 वजा म्हणजे T3 वजा T2 इक्वल टू आपलं काय होतं समजा T2 मायनस T1
इक्वल टू 2 व्होल्ट. म्हणजे डेफिनेटली आपलं काय आहे सांगा, ते कशामध्ये आहे, एपी मध्ये आहे. त्यामुळे जी ची व्हॅल्यू काय झाली सांगा, 2 झाली. ओके, आपल्याकडे ए आहे, एन आहे आणि डी आहे. लक्षात आहे. त्याच्यामध्ये फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. कुठला फॉर्म्युला वापरणार सांगा पटकन. 15व्या रो मध्ये किती आहेत ते काढायचे. आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल. हॅलो, काय करावं लागेल. T15 इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. 15वा टर्म काढायचा आहे आपल्याला. आपल्याकडे ए अवेलेबल आहे प्लस एन माहिती आहे आपल्याला. एन म्हणजे 27 आहे वजा 1. डी म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 माहिती. म्हणजे काय आलं सांगा, 20 प्लस 26 इंटू 2 बरोबर आहे. 27 मायनस 2 रोल्स ऑफ सीट. ओके, बरोबर आहे ना. बरोबर आहे का. हॅलो, काय भेट आन्सर सांगा. 26 52 52 आणि 20. 52 आणि 20 झाले ना. 52 बरोबर आहे का बघा. 27 रो 20 डी बरोबर आहे. सॉरी तुम्ही मला सांगत नाहीये. मी चुकलं तरी सांगत नाहीये तुम्ही. 27 कसं आहे ना. 27 धरतोय मी. 27 नाहीये काय ना सांगा. ए प्लस आपल्याला 15 काढायचे. मी 27 धरतोय चुकून. पहिला रो आहे तो 20 आहे. एन म्हणजे आपला 15 आहे ना वजा 1 आणि डी म्हणजे आपलं 2 आहे ना. म्हणजे काय होणार सांगा. आपण 15व्या काढतोय 27व्या नाही काढत आहे. त्यामुळे 14 गुणिले 2 आहे ना. 14 तुम्ही 28 म्हणजे 48 येणार. 15व्या रो मध्ये किती असणार सांगा. 48 असणार आहे. नंतर नेक्स्ट बघा. फाइंड द नंबर ऑफ सीट 15 रो आणि ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर अवेलेबल देअर इन द ऑडिटोरियम. म्हणजे आपण काय वापरू शकतो. एस एन फॉर्म्युला वापरू शकतो. एस एन मध्ये काय असतो फॉर्म्युला आपला परत परत रिपीट होतो. त्यामुळे परफेक्ट व्हायला तुम्हाला हरकत नाही. बघ कितीतरी वेळा आपण वापरतोय हा. एन म्हणजे आपलं किती आहे सांगा. 27 आहे. ए म्हणजे आपलं 20 आहे. त्यामुळे ए इंटू 20 प्लस 27 वजा 1. डी म्हणजे 22. काढा बघूया आन्सर याचा पटकन. याचं उत्तर काढा बघूया पटकन. हे 2 आहे. हे आपलं 2 आहे. 27/2 40 प्लस 26 गुणिले 2 52. हे आपलं होतंय 27/27 2 मिनिट. चाळीस आणि 52 म्हणजे किती होता 92 होता. 92चे हाफ करा म्हणजे 46 होता. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल. 27 इंटू 46 करावं लागेल. किती येतं बघा आन्सर. येतं. फक्त हे तुम्ही बरोबर घेतलं ना सगळं की तुमच्या फॉर्म्युलामध्ये घालून तुम्ही इझिली काढू शकता. लक्षात आहे. 27चा पाढा येतो तर म्हणा आणि काढा किती पटकन. 27 गुणिले 46 27 इंटू 46 किती येतं. अरे सगळे झोपेदार आहात. हॅलो हॅलो. हे आन्सर काढा बघा आणि चेक करा. ओके. नंतर नेक्स्ट. कारगिलमध्ये एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसाच्या तापमानाची नोंद केली गेली. कारगिल टेम्परेचर वर रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटर्डे. वाचा क्वेश्चन बघा. त्या नोंदी अंकगणित श्रेणीत आहेत असे आढळते.
सोमवार व शनिवार तापमानाची बेरीज मंगळवार व शनिवार तापमानाच्या बेरजेपेक्षा 6 सेल्सिअस जास्त आहे. म्हणजे आपल्याला काय करूया तर सोमवारी समजा आपण काय केलं ते आपल्याला सांगितलंय की कशामध्ये आहे ते एपी मध्ये आहे, अंकगणितीय शैलीमध्ये आहे. समजा सोमवारचं तापमान आपण ए धरलं तर मी लिहितो मंडे, हे समजा ट्यूजडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, थर्सडे, गुरुवार, शुक्रवार आणि सॅटर्डे. आणि ते आपल्याला दिलेलं नाही, मग आपल्याला कन्सिडर करावं लागेल. लक्षात आहे, हे सोमवारचा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार झाला. एक एक डी वाढवत जाणार. पहिल्यांदा फर्स्ट डी, 1D, 2D, 3D, 4D आणि 5D. ओके, आता आपल्याला काय कंडिशन सांगितली ते बघूया. सोमवार व शनिवार, सोमवार आणि शनिवार हे जर आपण काय केली समजा त्याची बेरीज केली, सम केलं, A प्लस 5D, तर व दुसऱ्याची कुठली मंगळवार आणि शनिवारची बेरीज केली. मंगळवार म्हणजे A प्लस D आहे आणि शनिवार 5D. शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 सेल्सिअसने काय समजा जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 5 ऍड करावं लागेल शनिवार आणि मंगळवारच्या टेम्परेचरमध्ये. मग दोघांची काय होणार समजा इक्वल होणार. परत एकदा लक्षात घ्या, हे आपलं सोमवार आणि शनिवारचं झालं. हे शनिवार, हे सोमवार, हे मंगळवार आणि हे काय झालं शनिवार झालं. या दोघांची जर आपण बेरीज केली तर ही जी बेरीज होती ना त्याच्यामध्ये 5 मिळवले की आपल्याला सोमवार आणि शनिवारची जी बेरीज येते ती मिळते. आपलं हे इक्वेशन झालं. आता मी काय करतो बघा, इथे 2A अधिक 2A अधिक 5D इक्वल टू 2A प्लस 6D प्लस 5. हे आपलं इक्वेशन. आता दोन्ही साईडला 2A 2A आहे जाणार. आता 6D मी काय करतो या बाजूला आणतो, म्हणजे काय झालं सांगा, 5D वजा 6D इज इक्वल टू 5. आणि हे आपला आन्सर काय येतं सांगा, देअरफॉर वजा D इज इक्वल टू 5, किंवा आपण असं लिहू शकतो D इज इक्वल टू वजा 5. ओके, D इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं सांगा, वजा 5 मिळाले. आता आपण काय करूया सांगा, आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, D इज इक्वल टू मिळाले आपल्याला 5 -5 काय झाली आपली D ची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे समजा, A ची व्हॅल्यू पाहिजे. A ची व्हॅल्यू वाढण्यासाठी पुढचं स्टेटमेंट बघायचं. जर बुधवारचं तापमान किती आहे सांगा, -30 आहे. आपण बुधवारसाठी काय कन्सिडर केलंय बघा, बुधवारसाठी काय कन्सिडर केलंय बघा. बुधवार म्हणजे हे सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे बुधवारचं तापमान आपण काय कन्सिडर केलं, A प्लस 2D. A प्लस 2D इक्वल टू आपल्याला -30 आहे. म्हणजेच आपल्याला A प्लस D ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -5. म्हणजे काय आलं सांगा, A -10. A -10 इक्वल टू काय आलं सांगा, -30 झाला. ओके, -30. ओके, मग आपण काय करणार सांगा, हे 10 आहे ते त्या बाजूला घेऊन गेलो तर A ची व्हॅल्यू मिळणार -30 प्लस 10, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, -20 मिळणार. ओके, आता आपण प्रत्येकाची काढू शकतो. A आपल्याकडे आहे, पहिलं काय होणार समजा -20 होणार आहे. ओके, हे दिसते स्क्रीनवर काय बाहेर जाते स्क्रीनच्या, दिसतंय बहुतेक ना. त्याच्यामध्ये -5 ऍड केलं तर काय झालं सांगा, -25 झाले. A प्लस D, A प्लस 2D म्हणजे काय होणार सांगा, -30 होणार आहे. परत काय होणार आहे, -35 होणार आहे आणि -40 होणार. हे आपलं काय झालं सांगा, टेम्परेचर ऑन द अदर 5 days. लक्षात आहे, सगळ्यांचंच काढलंय आपण, सगळ्यांचंच काय केलेलं आहे, काढलेलं आहे. आणि कुठलं 5D राहिलं. ओके, 45 -40. हे आपलं काय झालं सांगा, आन्सर झालं. फक्त एक लक्षात घ्या, इथे आपण A प्लस D, A प्लस 2D आणि असं कन्सिडर केलं. आणि दुसरं तुम्हाला हे परफेक्ट लिहिता यायला पाहिजे. काही काही विद्यार्थी इथे 5 ऍड करतात. ऍड 5 कुठे करायचं ते आपल्या परफेक्ट काय यायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे. ओके, नंतर नेक्स्ट आपण अनेक घेऊया. हा 3.4 मधला शेवटचा असेल.
On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. आपली जी लँड आहे ती कशी आहे सांगा, ट्रायंग्युलर मध्ये आहे. आणि तिथे त्यांनी काय सांगितलं, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट द फर्स्ट रो देअर इज अ वन ट्री. म्हणजे इथे काय सांगा, आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये 1 आहे, दुसऱ्यामध्ये 2 आहे, तिसऱ्यामध्ये 3 आहे, अशा प्रकारे आहे. अँड सो ऑन. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. म्हणजे 25 ओळीमध्ये किती आहेत. पहिल्या ओळीमध्ये 1 आहे, म्हणजे आपल्या त्रिकोणाकृतीमध्ये आपण हे केलं, दुसऱ्यामध्ये 2 आहे, तिसऱ्यामध्ये 3 आहे, असे किती रोज आहेत आपले, तर 25 आहे. ए म्हणजे किंवा T1 म्हणजे आपल्याला काय मिळतंय सांगा, 1 मिळत आहे. डी आपलं काय होणार बघा, समजा 3 - 2 1 येतं, 2 - 1 1 येतं, म्हणजे डी आपल्याला काय मिळणार, 1 मिळणार. हे आपल्याला मिळालेलं. आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज काढायचे 25 रो मध्ये. मग मी काय करणार, यस 25 इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1d हे आपल्याला काढायचं. आपल्याकडे सगळं दिलेलं आहे बघा, 25/2. ए म्हणजे आपलं 1 आहे, म्हणजे 2 × 1 होणार, प्लस 25 रोज म्हणजे 25 वजा 1 होणार, आणि डी इज इक्वल टू 1. हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल, आन्सर मिळेल. हे 24 होणार, 24 गुणिले 1 म्हणजे 24 होणार. मग इथे काय होणार सगळं, 25/2 इंटू काय होणार, 26 होणार. म्हणजेच आपलं हे जर 2 ने भाग घालवला तर 25 इंटू 13 होणार. आणि आन्सर काढा. हे तरी पटकन 25चा पाडा सगळ्यांना येतो. किती येणार आन्सर, किती येणार, हॅलो, 25 × 75, 25 × 25 आणि 7 375 दिवस. लक्षात आहे. तर आपण काय केलंय बघा, 3.4 मधले सगळी उदाहरणं मी सोडून दाखवलेली आहेत तुम्हाला. मला वाटतं एकदम सोपी आहे, काही कठीण नाही त्याच्यामध्ये. परत कुठल्याही उदाहरणं परत एक्सप्लेन करायला पाहिजे तर सांगा. पहिली ते 1 ते 6 बघा उदाहरणं आहेत, आपण सगळी उदाहरणं सोडवलेली आहेत. नुसतं तुम्हाला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे कुठला वापरायचा, आणि बरोबर T1 किंवा DN याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे, उदाहरणामध्ये कुठे दिलेले आहे. ओके, आपण पुढे बघतोय. तुमच्या पुस्तकातील एक उदाहरण जे तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे, पण थोडीशी तुम्हाला कठीण वाटेल म्हणून मी ते घेतलेलं आहे. बाकी मी सोडवलेले घेत नाहीये. पुस्तकातली सोडवलेली एक पण उदाहरण मी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे ती सोडून दाखवलेले आहे. लक्षात आहे. फक्त एक उदाहरण मी घेतो जे थोडस तुम्हाला कठीण वाटेल असं मला वाटतं. लक्षात आहे. इथे काय केलं ते पहिल्यांदा लक्षात घ्या. ए पॉइंट घेतला, वाचा क्वेश्चन वाचा बघा. ए काय घेतला, केंद्रबिंदू किंवा सेंटर घेतला, आणि रेडियस 0.5 घेतलं. आणि आपण काय केलं, एक असं सेमी सर्कल अर्धवर्तुळ काढलंय. हे काय काढलंय सांगा, अर्धवर्तुळ काढलंय. लक्षात आहे. पहिल्यांदा काय होतं सांगा, आपली म्हणजे आपण काय म्हणूया, तर पहिलं जे रेडियस होतं ते आपलं किती होतं सांगा, 0.5 होतं. R1 म्हणूया पाहिजे तर इक्वल टू 0.5 होतं. दुसऱ्या वेळी काय केलं, तर पॉइंट आहे तो बी वर ठेवला, पॉइंट आहे तो बी वर ठेवला. आणि आता आपण काय करणार, की मगाशी सेमी सर्कल काढलेलं त्याचा जो व्यास होता किंवा काय म्हणूया त्याला डायमीटर, तेवढं रेडियस घेतलं. म्हणजे काय होणार सांगा, त्याची डबल होणार, म्हणजे R2 इक्वल टू माझं काय होणार सांगा, 1 होणार. ते त्याने दिलं इथे बघा. दुसऱ्या वेळी आपलं काय झालं सांगा, रेडियस 1 झालं. तिसऱ्या वेळी काय केलं, परत ए कन्सिडर केला, परत ए कन्सिडर केला, आणि काय केलं सांगा, हे आपलं AB म्हणजे काय झालं 0.5, आणि मगाशी आपण जे सर्कल काढलं ते हे होतं, सेकंड सर्कल काढलं ते होतं, याची जी रेडियस होती ती 1 होती. आपण काय करणार, 1 + 0.5 म्हणजे आपलं तिसऱ्याचं काय झालं सांगा, 1.5 झालं.
म्हणजे असं करत गेलेला पुढचं काय असणार सांगा, R4 इज इक्वल टू 2 असणार. क्लिअर? तर आपल्याला काय विचारलं ते बघा, इथपर्यंत ते सगळं सांगितलेलं आहे बघा, इथपर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते सांगितलेलं आहे. तर प्रत्येक वेळी आपण काय करत गेलो सांगा, सेमी सर्कल काढत गेलो किंवा अर्धवर्तुळ काढत गेलो. आता आपल्याला काय विचारलं, तर अशा प्रकारे 13 अर्धवर्तुळात तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी, म्हणजे आपल्याला काय करायचे सांगा, फाइंड द लेंथ ऑफ सच स्पायरल स्वेप फिगर फॉर्म बाय 13 सच सर्कल्स. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला इथे काय दिलंय, एन इज इक्वल टू दिलेलं आहे. एन इज इक्वल टू काय पाहिजे आपल्याला, 13 पाहिजे. एवढं क्लिअर समजलं? आता ही जी लेंथ आहे ती आपल्याला कशी मिळणार सांगा. पहिलं जे सर्कल आहे एक हे आपण सेंटर काढून काढलेलं आहे. तर मी इथे पाहिजे तर सी लिहितो. CPB ही लेंथ आपल्याला कशी मिळेल, त्याला काय म्हणतो आपण, हॅलो हॅलो, कोणालाच माहित नाही, हॅलो, गवंडे, भोसले, जाधव, निहाल, ऋतुजा, काय म्हणतात त्याला, ऋतुजा, हाफ सर्कलचं जे बाहेरची जी असते याला काय म्हणतो आपण, सर्कमफरन्स. सर्कमफेरन्स किंवा परिघ म्हणतो, बरोबर आहे ना. त्याचा फॉर्म्युला काय आहे सांगा, सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय, पाय पाय आर स्क्वेअर. परिघाचा फॉर्म्युला काय सांगा, पाय आर आहे का, 2 हा, पाय 2 पाय आर, बरोबर, 2 पाय आर म्हणतो. क्लिअर एवढं? हा, आता आपल्याला काय पाहिजे सांगा, हाफ पाहिजे. हाफ म्हणजे आपलं काय होणार सांगा, म्हणजे सर्कमफेरन्स फुल सर्कलचं नको आहे आपल्याला. हाफ म्हणजे परिघ कशाचा पाहिजे, अर्धवर्तुळाचा परिघ पाहिजे. मग मी काय करणार सांगा, याला काय करणार, 2 ने भागणार. 2 ने भागलं तर मला काय मिळालं सांगा, सेमी सर्कलचं सर्कमफेरन्स किंवा अर्धवर्तुळाची परिघ. मला काय मिळणार सांगा, ह्याला मला 2 ने भागावं लागणार, म्हणजे आपल्याला काय मिळणार, पाय इंटू आर मिळेल. ओके, पाय इंटू आर मिळणार. आता आपल्याला काय करायचं, पहिल्याचा घ्यायचा, काय घ्यायचं, परिघ घ्यायचा, सर्कमफेरन्स घ्यायचं, दुसऱ्याचं घ्यायचं, तिसऱ्याचं घ्यायचं, असं ऍड करायचं आहे. मग आपण काय करूया, 0.5 असताना त्याची सर्कमफेरन्स किती असणार आहे, म्हणजे परिघ किती असणार आहे. मी त्याला नाव देऊया आपण, सर्कमफेरन्सला 1 देऊया, किंवा तुमच्या पुस्तकामध्ये जे आहे तसं देऊया, P1. पहिल्याला काय दिलं आपण, P1 दिलं समजा. तर P1 म्हणजे आपल्याला काय मिळणार, तर पाय R1 म्हणजे आपलं काय झालं सांगा, पाय बद्दल त्याने घ्यायला सांगितलंय 22 अपॉन काय घ्यायला सांगितलंय, 7 घ्यायला सांगितलं. लक्षात आहे? किंवा आपण काय घेऊया, नंतर कॅल्क्युलेट करताना आपण 22/7 वगैरे कुठेतरी घेऊया. आणि आपण पाय R1 म्हणजे काय आलं सांगा, पाय इंटू 0.5 झालं, पहिल्याचं झालं. दुसऱ्यामध्ये बघितलं तर P2 इज इक्वल टू पाय R2 झालं, म्हणजे पाय इंटू 1 झालं. ओके, तिसऱ्याचं आपण जर बघितलं तर काय होणार सांगा, P3 इक्वल टू पाय R3 म्हणजे काय होणार, पाय गुणुले 1.5. ओके, जर आपण बघितलं तर आपण काय होतं सांगा, हे याच्यातनं वजा केलं, हे याच्यातनं वजा केलं, म्हणजे P3 वजा P2 केलं, आपल्याला काय मिळतं, 1.5 पाय वजा 1 पाय, आपल्याला मिळतं 0.5 पाय मिळतं. लक्षात आहे? 0.5 म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, हाफ पाय पण लिहू शकतो. लक्षात आहे? तसंच जर आपण काय केलं सांगा, P2 वजा P1 केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, P2 म्हणजे आपलं 1 झालं, वजा 0.5 म्हणजे 0.5 मिळतं. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, हाफ. हे जर बघितलं तर त्यांची जी परिघ आहे किंवा सर्कमफेरन्स आहे ते पण AP मध्ये आहेत किंवा अंकगणितीय शैलीमध्ये आहे, कारण दोघांमधला फरक काय तो सांगा, सेम येतो. म्हणजे याचाच अर्थ काय आला सांगा, आपला D इज इक्वल टू हाफ झालं, हाफ पाय झालं. क्लिअर एवढं क्लिअर. आणि A इज इक्वल टू आपण काय करूया,
0.5 म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, हाफ धरूया. हाफ म्हणजे 0.5. आपल्याला काय काय मिळालं बघा, डी मिळालंय, ए मिळालंय, आणि मगाशी आपण एन बघितलं. एन इज इक्वल टू काय सांगा, 39. ओके, हे सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो सांगा, की त्याचं टोटल जे आहे, अर्धवर्तुळ जे आपण काढली किंवा सेमी सर्कल्स काढली, त्याचं सर्कम्पेरेन्स आपण काढू शकतो. मी नवीन पेजवर जातो. हे लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू काय आहे, 0.5 किंवा हाफ आहे. डी इज इक्वल टू सुद्धा 0.5 हाफ पाय आहे. लक्षात येईल ना. सॉरी, ए इज इक्वल टू आपण कुठे लिहिलंय, मी लिहिलंय इथे ए इज इक्वल टू. हे आपण इथे कन्सिडर काय करणार सांगा, हे कन्सिडर करणार. पहिला P1 इथे हे कन्सिडर करणार, त्यामुळे पाय लिहावं लागेल मला. हे पाय असणार. आपला हा पहिल्याचं काय सांगा, हे सर्कम्पेरेन्स आहे, दुसऱ्याचं हे आहे, तिसऱ्याचं हे आहे. आपण हेच आपण काय करणार आहे, पुढच्या पेजवर मी घेतो. इथे आपण पाहिजे तर परत लिहूया. इथे ए इज इक्वल टू आपण काय लिहिलंय सांगा, हाफ पाय लिहिलंय, किंवा 0.5 लिहिलं तरी चालेल. डी इज इक्वल टू हाफ पाय. आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे काय आहे सांगा, एन इज इक्वल टू आपलं 13 आहे. ओके, आता आपण S13 काढू शकतो. म्हणजे काय सांगा, n/2 2a प्लस n-1 d. फक्त व्हॅल्यू त्याच्यामध्ये घाला. 2a म्हणजे आपलं हाफ पाय, प्लस n म्हणजे 13 आहे, वजा 1 इंटू हाफ पाय. हे दोन दोन जातात इथे. ओके, इथे काय राहिलं आपलं, 13/2 पाय प्लस हे आपलं 12 होणार इंटू π/2, म्हणजे काय होणार, 13/2 पाय. हे काय होणार, 12, 2 1 2, 6 2 12, 6 पाय होणार. म्हणजे आपल्याला मिळणार ते काय मिळणार, 13/2 प्लस इंटू 7 पाय. ओके, आता आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती आहे. पायची व्हॅल्यू काय असते सांगा, त्यांनी घ्यायला पण सांगितले. किती घ्यायला सांगितले, 22/7 घ्यायला सांगितले. मग मी काय करणार, पायची व्हॅल्यू घेतली. आपलं 7 गेले, 11. आपल्याला काय करायचं, 11 इंटू 13 करायचं. ते काय आहे त्याला, 143 सेंटीमीटर आहे. लक्षात आहे. इथे क्वेश्चन फक्त काय विचारला तो तुमचं लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला सांगितलंय काय सांगा, सर्कम्पेरेन्स हे सगळे ऍड करायचे आहे. आपण पहिल्यांदा फाइंड आउट काय केलं, ते सर्कम्पेरेन्स दिलंय, परिघ दिलाय. दिलाय म्हणजे आपण काढणार. तो एपी मध्ये आहे का, तर आहे, आपण चेक केलं. डी किती आहे सांगा, हाफ पाय. आणि फर्स्ट टर्म आपल्याला माहिती आहे, डिफरन्स माहिती आहे, आणि एकूण किती टर्म्स आहेत ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपण इझिली काय करू शकतो सांगा, आन्सर काढू शकतो. तिथे बघा, पुस्तकामध्ये जे दिलंय ते मी एक सोडून दाखवलेलं आहे. मला नाही वाटत बाकीची काय तशी इझी आहे, त्यामुळे सोडून दाखवायला पाहिजे गरज नाही. म्हणजे जी सोडून दिलेली आहे. ओके, त्याच्याबद्दल आपण काय करतो, तर आज आपण काय करतोय, तर प्रॅक्टिस स्टेज मध्ये जातोय. आणि बहुतेक आपला उद्या हा चॅप्टर संपतो. 4 दिवसामध्ये आपला एक चॅप्टर संपू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्ही परत एकदा सगळं काय करा, बघा, रिव्हिजन करा. कुठले काय असेल तर उद्या मला विचार. दुसरी गोष्ट, उद्यासाठी आपण काय करतोय, मी काही सोडून दाखवतोय. लक्षात आहे, त्याच्या पुढचे तुम्ही ट्राय करायचे. आणि उद्या आपण अशी उदाहरणं सोडवणार आहे जी तुम्हाला येत नाही तीच सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट मध्ये. आणि सगळी सोडून देण्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्ही पण ट्राय करा. चला, पहिला सांगा बघूया. याच्यातलं एक पण मी सांगणार नाही, तुम्ही सांगायचंय, तुम्ही बोलायचंय. बघा, पहिलं सोडवा बघा. करेक्ट द अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच ऑफ द. मराठीत पण दिलाय आणि इंग्लिशमध्ये पण दिलाय. पहिल्याचं आन्सर काय ना सांगा. कुठलं आहे ना, चार्ट मध्ये तरी पाठवा. बोलायला प्रॉब्लेम येत असेल तर चार्ट मध्ये पाठवा. पहिल्याचा आन्सर काय आहे ना, ऑप्शन नंबर 2. पण कशाला ते सांगा ना, कशाला ऑप्शन नंबर 2. बघा, पहिला टर्म आपला
हा, कोण एक्सप्लेन करणार? परितोष सांग कशाला तू ते सांग. आन्सर तू बरोबर आहे पण कशाला सांगतो परितोष? आवाज तुझा ब्रेक होतोय रे. इथे बघा, सेकंड टर्म वजा पहिला टर्म किती येतं? -6 + 10 म्हणजे किती येतं? डी येतं, 4 येतं सॉरी. आणि हेच आपलं डी आहे बघा. दुसरा टर्म, तिसरा टर्म वजा दुसरा टर्म, याचं पण काय येतं? 4 येतं. म्हणजे ते एपी मध्ये आहे, अरिथमेटिक श्रेणीमध्ये आहे. इथे बघा मराठीत पण खाली बघितलं, मराठीवाले मराठी बघा, इंग्लिशवाले इंग्लिश बघा. त्यामुळे आपल्याला आन्सर काय येणार सांगा? बी येणार. दुसरा सांगा बघूया. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एपी आर हुज फर्स्ट टर्म इज -2 आणि कॉमन डिफरन्स इज -2. ज्याचे पहिले पद -2 आहे, हा, दुसरं टर्म काय होणार आहे? डिफरन्स -2 आहे, त्याच्यामध्ये ऍड करायचं. म्हणजे किती आलं सांगा? किती आलं? -2 म्हणजे काय आलं? -4 झालं. त्याच्या पुढे -4 मध्ये -2 ऍड करायचे, -6 झालं. त्याच्यामध्ये -2 ऍड करायचं, -8 झालं. म्हणजे आपला कुठला झाला? सी ऑप्शन. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर? तर त्याच्यासाठी आपण काहीतरी बघितलेला फॉर्म्युला. कुठला बघितलेला सांगा? नॅचरल नंबर साठी एक फॉर्म्युला काय बघितलेला सांगा? n+1/2. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला. मग काय करणार? हा आपण फॉर्म्युला बघितलेला बघा. 30 करायचं गुणिले 31 करायचं भागिले 2 करायचं, म्हणजे काय आलं? 15 × 31. 15 × 31 म्हणजे किती येते बघा? 15 × 15. एक पुढचं काढायची गरजच नाही, कारण शेवटी 5 असलेला एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. बरोबर आहे? हा, 5 असलेला एकच ऑप्शन आहे. त्यामुळे काय ना, आन्सर हेच आहे ना, 465. नेक्स्ट बघा. दिलेल्या अंकांची श्रेणी T1 4 D -4 आहे, तर ए काढा म्हणून सांगितलेलं आहे. कसं काढणार आहे? तर आपल्याला काय सांगितलंय सांगा? T7 दिलेला आहे, इक्वल टू A + n-1 D वापरायचं. T7 आपल्याला काय दिलंय? -4 दिलंय, नाही 4 दिलंय, 4 दिलंय. नंतर ए आपल्याला काढायला सांगितलंय, प्लस n म्हणजे 7 आहे, 7 वजा 1 म्हणजे 6 झालं, आणि डी दिलाय आपल्याला -4 दिलाय. ओके, म्हणजे आपला 4 झाला. हे 6 × 24 होणार, या बाजूला आले की प्लस होणार आहे, 24 होणार आहे, इक्वल टू ए म्हणजे 28. आन्सर काय ना? 28 आहे. पुढचं तरी काढा बघूया, पटकन सांगा आन्सर. मीच बोलतोय. चार्ट मध्ये पाठवा, पण कसं, कुठला फॉर्म्युला वापरला तो पण सांगा आणि पाठवा. एकदम सोपं गणित आहे बघा. नाही जमणार? हॅलो, नाही जमणार का? सेम फॉर्म्युला वापरायचा आहे बघा, सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. आता आपल्याला TN काढायला सांगितलंय. ओके, TN काढायला सांगितलंय. आपण काय करणार? n-1, डिफरन्स 0 दिलाय. डिफरन्स 0 असेल तर डिफरन्स काय असणार आहे? सगळे टर्म तेच असणार आहे ना, 3.5 3.5 3.5 असणार आहे. काही काढायची गरज नव्हती ना. डी इज इक्वल टू काय दिलंय? 0 दिलंय. ओके, त्यामुळे आन्सर काय येणार सांगा? 3.5 येणार. पुढचं काढा बघूया, 6वं. त्याच्यामध्ये सुद्धा सेम वापरायचं आहे बघा. तुम्ही बोलत नाही, खरोखर मजा येत नाही, मजा नाही येत.
काहीच बोलत नाही, म्हणजे साधे साधे क्वेश्चन पण येत नाही तुम्हाला बहुतेक, म्हणून बोलत नाही काय माहित नाही. चला मी सगळे सोडवतो. -3 4 आहे, म्हणजे डिफरन्स काय आला सांगा? 4 -3 डिफरन्स झाला आपला किती आला? 7 झाला. आपल्याला पहिला टर्म माहित आहे -3 प्लस आपल्याला 21 वा विचारला, म्हणजे 21 म्हणजे आपलं काय होणार? 21 - 1 आणि डिफरन्स आहे तो 7 आहे, म्हणजे काय झालं सांगा? -3 प्लस हे 20 होणार, 20 गुणुले 7 केले आपण तर 140 होता. 140 म्हणजे काय होणार सांगा? आपलं 137 होणार. आन्सर काय होणार त्याचं? 137 होणार. तर नेक्स्ट बघा. इफ फॉर एनी एपी डी इज इक्वल टू 5 दिलेला आहे आणि डिफरन्स आपल्याला काय दिलाय? 18 आणि 13 मधला डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. तो किती दिलाय सांगा? किती काढायला सांगितलं आपल्याला? काढायला सांगितलं, सॉरी. आपण टर्म किती आहेत ते मोजायचं. 18 पासून 13 पर्यंत, म्हणजे किती करायचं? 18 वजा 13. आन्सर आपल्याला काय मिळतं सांगा? 5 असतं. लक्षात कायम ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं सांगा? की समजा 2 4 6 8 आणि 10 आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स बघा 2 आहे. ओके, 10 मध्ये आणि 2 मध्ये आपण जर हे केलं, म्हणजे 10 टर्म नाही तर हा 5वा टर्म आणि हा पहिला टर्म. लक्षात आहे? पहिला टर्म आणि 5व्या टर्म मधला फरक काढायचा. 5 वजा 1, 4 मिळते. त्याची काय करायची? डबल करायची. म्हणजे आपल्याला दुसऱ्या पहिल्या टर्म मध्ये आणि 10व्या टर्म मध्ये हे जे एपी मध्ये दिलेत ना, त्याच्यामध्ये फरक किती आहे तो समजणार. काय करायचं? त्याचं डबल केलं तर काय मिळणार? 8 मिळणार. तसं सेम इथे करायचं. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी सांगा? की 18वा टर्म दिलाय आणि 13वा टर्म मध्ये डिफरन्स विचारला. मग आपण काय करणार? त्या 18 आणि -13 केलं की 5 मिळाले, आणि प्रत्येक टर्म मध्ये डिफरन्स किती असतो सांगा? 5चा डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आन्सर काय होणार सांगा? या दोन टर्म मध्ये डिफरन्स काय असणार आहे? 25 असणार आहे. ओके, दोन टर्म मधला डिफरन्स काय असणार आहे? 25 असणार आहे. नंतर सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3. आता जनरली 3 ने भाग जाणारी पहिली 5 संख्या, म्हणजे पहिला काय झालं सांगा? 3 झाला. दुसरा 6 9 12 आणि 15. आपल्याला सम काढायचं. मग मी काय करणार? Sn इक्वल टू आपण काय करूया? n/2 पहिला टर्म किंवा T1 लिहिलं तरी चालेल, आणि लास्ट टर्म आपल्याला माहिती हे वापरलं तरी चालू शकेल. काय होणार सांगा? n म्हणजे 5 टर्म भागिले 2, पहिला टर्म 3, शेवटचा टर्म 15. ओके, हे काय झालं सांगा? हे 18 झालं. 18ला जर आपण 2 ने भागलं तर 9 आलं, आणि 9 गुणिले 5 म्हणजे काय येणार सांगा? 45. पुढचा आन्सर काय येणार सांगा? 45 येणार. फर्स्ट टर्म बघायचा, शेवटचा टर्म बघायचा. हा पण एक वेगळा फॉर्म्युला झाला जो आपण बघितलेला आहे. नंतर नेक्स्ट, हे दिलेली सिरीज काय आहे सांगा? एपी मध्ये आहे. म्हणजे पहिला टर्म काय बघा तिथे? a इज इक्वल टू 15 आहे. आपल्याला n इज इक्वल टू काय सांगितलं? 10 पदाची बेरीज करायला सांगितली, आणि डिफरन्स जर बघितला 10 वजा -5. ओके, आता आपल्याला 10 पदाची बेरीज करायला सांगितली. मग काय करणार? n/2 15 अधिक 10 वजा 1 इंटू -5. n ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. n ची व्हॅल्यू 10 आहे. 10/2 मी इथेच लिहितो 10, परत लिहायची गरज नाही मला. इथे 10 लिहितो. n इज इक्वल टू 10 दिलेलं आहे. त्याचं उत्तर काय आलं सांगा? 5 आलं. हे 15 झालं. 10 वजा 1 म्हणजे 9 झालं. 9 5 45, म्हणजे काय होणार? इथे वजा चिन्ह आहे. 45. ओके,
तर पुढे काय होणार सांगा, किती येणार आन्सर? 15, सॉरी इथे मी 2 पाहिजे ना, 2 पाहिजे, 2a आहे हा, ते 2a आहे. 15 दुनी 30 होणार, 5 30 वजा 45 म्हणजे वजा 15 आहे ना, आणि 15 × 5 म्हणजे काय होणार सांगा, वजा 75 होणार. हे त्याचा आन्सर झाला. ते 2a आहे, n/2 2a प्लस n-1 इंटू d. आपलं काय ना आन्सर -75 ना. नंतर नेक्स्ट बघा, पहिलं आहे ते तुझा एको येते का, एको येतोय, पहिलं 1 आहे. 20 वे पर n-वे प्लस 20, n-वे प्लस 20 आहे. ओके, तर आपल्याला सम ऑफ n दिलेला आहे, सम ऑफ n दिलेला आहे. तर n इज इक्वल टू काढा. कुठला फॉर्म्युला वापरायचा सांगा, कुठला वापरायचा? शेवटचा दिलाय, पहिला दिलेला आहे, त्याच्यावरून n इझिली काढू शकू ना आपण. Sn इज इक्वल टू n/2 पहिला टर्म किंवा T1 लिहिलं तरी चालेल ते, आणि शेवटचा टर्म जे Tn. आपल्याला दिलेले काय काय बघा, परत लिहितो मी ते. आपल्याला किती दिलंय, 399 आहे ना, 4 आल केला, 399 आन्सर दिलेला आहे. यांची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे. पहिला टर्म दिलेला आहे आणि 20वा टर्म दिलेला आहे, 20 आहे. हे जर तुम्ही सोडवा बघूया. हे तरी काय करणार सांगा, ह्याची डबल करा. या बाजूला गेलं की काय होणार, डबल होणार. इथे लिहितो बघा, हे डबल केलं तर आपलं काय होतंय सांगा, 9 दुनी 18, 9 दुनी 18, 19, 3 3 6, 798 होत. ओके, आणि इथे आपल्याला किती मिळत आहे, इक्वल टू पहिल्यांदा लिहितो मी, 21n लिहितो. देअरफॉर 798 भागिले 21 इक्वल टू n. ओके, हा जर भागाकार केला, 21चा पाढा जर तुम्हाला असेल, 21 × 63 होणार, 21 × 63 झाले. राहिले किती सांगा, 16 राहिले, 168 राहिले, आणि 21 168 8 जा 21 8 जा 168. म्हणजे आन्सर काय ना सांगा, यांची व्हॅल्यू 38 आहे. 38. हे पण सिंपल आहेत बघा, फक्त कुठे काय वापरायचं ते तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघूया आपण, आणि 2-3 उदाहरणं आपण सोडूया प्रॅक्टिस सेट मधली, आणि नंतर काय करणार आहे, तर जे राहिलेले आहेत त्याच्यापैकी उद्या सगळी न सोडवता तुम्ही काहीतरी सोडवा, त्याच्यात न येणारे आपण उद्या सोडूया. ओके, हे पण मी तुम्हाला दाखवते बघा. हे तर एकदम सिंपल आहे. काय करायचं, कोण सांगू शकेल? सांगू शकेल का? पहिली गोष्ट लक्षात घ्या, a इज इक्वल टू -11 आहे, आणि आपलं Tn म्हणजे शेवटचं पद आहे ते 49 आहे. बरोबर, शेवटचं पद आहे ते आपलं काय सांगा, 49 आहे. आणि आपल्याला कुठलं काढायचं आहे सांगा, काय काढावं लागेल पहिल्यांदा, काय काढावं लागेल, एकूण पद काढावे लागेल. एकूण पद आपण किती ते काढूया. कशी काढणार सांगा, Tn आपल्याला दिलेलं आहे, Tn इज इक्वल टू आपण काय लिहितो, a प्लस n-1 d लिहितो. d ची पण व्हॅल्यू इथे काढूया बघा, हे -8 -11. d ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार सांगा, +3 मिळेल. ओके, आता आपल्याकडे -11 आहे. Tn म्हणजे कितवा, लास्टचा टर्म आपल्याला माहित आहे, 49 आहे. त्याच्यावरून आपल्याला किती पद आहेत ते मिळणार आहे. d इज इक्वल टू आपण 3 काढले, 49 + 11 इज इक्वल टू n-1 3 होणार. ओके, ह्याचं जर आपण आन्सर काढलं, जर ह्याचं 49 + 1 म्हणजे काय होतात, 11 म्हणजे 60 होतात.
बरोबर, इक्वल टू n मायनस 1 3. 3 या बाजूला आणलं आपण तर डिव्हिजन होणार आहे. इथे काय होणार 60 भागिले 3 इज इक्वल टू n मायनस 1 20. 20 इज इक्वल टू n मायनस 1. देअरफॉर n इज इक्वल टू 20. ओके, शेवटचं जर पद 11 असेल तर चौथं पद म्हणजे किती असणार सांगा. त्याच्यातनं 4 वजा केले किती मिळतात आपल्याला, कितवं मिळतं 4 17. नाही 17 नाही. चौथं पद म्हणजे काय होणार नाही 3 वजा करावं लागेल. ते एक पद आहे ना 21 20 19 आणि 18 कितवं मिळणार आपल्याला 3 वजा करावं कारण 18. 18 मिळेल. मग त्याचं पद काढा ना डायरेक्टली काढू शकता. ए ची व्हॅल्यू आपल्याला परत सेम फॉर्म्युला वापरायची. ए ची व्हॅल्यू -11 आहे प्लस इथे मी डायरेक्ट लिहितो 18 मायनस 1 17 होता आणि 3 म्हणजे काय होणार 17 3 51 होता. आन्सर काय ते सांगा त्याचं 48. मग अशी हा जो फॉर्म्युला वापरला तोच मी इथे वापरला बघा. याच्यावरनं मी टोटल काढले किती आहेत ते टर्म्स आणि त्याच्यातला शेवटून चौथा म्हणजे आपला काय ना सांगा -3 करायचं. तो एक टर्म झाला ना. आपण काय करणार शेवटून चौथा म्हणजे आपला 18वा टर्म मिळणार. 18वा काढण्यासाठी आपल्याला परत हा इक्वेशन आपण यूज करणार. ओके, चला नेक्स्ट बघा. इन एन एपी 10 टर्म इज 46. सम ऑफ 5th and 7th टर्म इज 55. आपल्याला काय काय दिलं लक्षात घ्या. 10 टर्म दिलेला आहे. 10 टर्म म्हणजे काय झालं सांगा T10 इज इक्वल टू 46 दिलेला आहे. ओके, आपण तो कसा लिहू शकतो सांगा. ए प्लस मी डायरेक्टली लिहितो बघा 9D लिहितो कारण 10 मायनस 1 म्हणजे 9 येणार. ओके, हे आपलं इक्वेशन नंबर 1 झालं. दुसरं काय सांगितलं ते 5वं टर्म आणि 7वा टर्म. 5वा टर्म मी कसा लिहिणार सांगा ए प्लस 4D लिहिणार आणि 7वा टर्म काय लिहिणार ए प्लस 6D लिहिणार. ह्या दोघांची बेरीज केली 5व्या टर्माची आणि 7व्या टर्माची तर ती आपल्याला काय येते सांगा 52 येते. म्हणजेच आपण काय करूया 2A प्लस 10D इज इक्वल टू 52. हे प्लस काय झालं सेकंड इक्वेशन झालं. हे मी ऍड केलं बघा. दोन्हींची काय केली बेरीज केली या दोघांची बेरीज केली. 2 आपल्याला इक्वेशन मिळाली. आता 2 इक्वेशन आपण काय करूया सॉल्व्ह करूया. ए प्लस 9D इज इक्वल टू 46 आहे. मी काय करतो पहिल्या इक्वेशनला काय करतो डायरेक्टली 2 ने गुणतो. म्हणजे काय आलं पहिल्या इक्वेशनला 2 ने गुणलं तर काय आलं 2A प्लस 18D हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. हे इक्वेशन आहे ते मी काय केलं इथे घेतलं 3 नंबर देऊया आणि दुसरं इक्वेशन जसे तसं लिहितो मी. ओके, आणि दुसरं इक्वेशन मी काय करतो जशाचं जसं लिहितो आणि वजा बाकी वजा करतो तेव्हा सगळे काय होतात सांगा खालची चिन्ह बदलतात. हे 2A गेलं ते -2D मिळालं इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं सांगा 40 मिळतं. नाही सॉरी -2 नाही 8 मिळणार ना. 8. मी 8 कन्सिडर केलं. 18 मायनस 10 आहे बरोबर. 8D इज इक्वल टू 40. मी 8 मायनस 10 करत होतो 18 मायनस 10 आहे. ओके, काय आलं 8D झालं. म्हणजे काय आलं सांगा D इज इक्वल टू 40 भागिले 8 म्हणजे 5 मिळालं. ओके, आता जेव्हा आपल्याला D ची व्हॅल्यू मिळाली मग ती मी या इक्वेशन मध्ये घालतो ए प्लस 9D इज इक्वल टू 46. आपल्याला ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल डी ची व्हॅल्यू घालूया आपण 46. ओके, म्हणजे ए इज इक्वल टू ए प्लस 45 इज इक्वल टू 46. therefore ए इज इक्वल टू 46 मधनं 45 काय करणार मी वजा करणार. ए इज इक्वल टू काय मिळालं 1 मिळालं. हे कसं असणार सांगा ए आपल्याला मिळालं 1 त्याच्यामध्ये 5 ऍड केले 6 मिळाले त्याच्यामध्ये 5 ऍड केले 11 मिळाले त्याच्यामध्ये 5 ऍड केले आपलं 5 नाही सॉरी 16 आणि 5 11 11 आणि 5 16 ही आपली काय झाली सेमी झाली.
अशा प्रकारे काढू. हे पण सिम्पल होतं बघा. फक्त तुम्हाला हे समजायला पाहिजे. हे जे आपण लिहिलं ना, T5 प्लस T7 इक्वल टू हे इक्वेशन आलं की झालं. आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके. तर अनेक घेऊया आपण. ज्या अंकजनीचे ते चौथे पद सांगितलं की काय करायचं, T4 लिहायचं. आपण काय करतो, ए प्लस एन मायनस 1 डी. चौथे पद सांगितलेलं आहे. पहिलं आपल्याला माहित आहे का, नाही दिलं ए. आणि आपल्याला ए चौथे म्हणजे काय होणार, ओ वजा 1 डी होणार. हे समजलं. 15 आहे म्हणून दिलेलं आहे. म्हणजे काय आलं सांगा, ए प्लस 3D इक्वल टू 15. पहिलं इक्वेशन मिळालं. ओके. आता दुसरं बघूया. 9वं पद म्हणजे काय होणार सांगा, T9. हे मी डायरेक्ट लिहितो, ए प्लस एन मायनस 1 म्हणजे काय होणार, 8 होणार डी. ओके. हे आपल्याला किती दिले सांगा, 30 दिले. हे आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं, ए आणि डी ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. मग मी काय करतो, पहिलं इक्वेशन लिहितो, इज इक्वल टू 15 ए प्लस 8D इज इक्वल टू मायनस 30. डायरेक्टली वजाबाकी करतो, म्हणजे जेणेकरून ए आपला काय जाईल सांगा, टर्म जाईल. म्हणजे आपल्याला इथे सर ID मिळतं मायनस 50. म्हणजे काय होणार, डी इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला, डी इज इक्वल टू इक्वेशन हे प्लस होणार ना, मायनस हे प्लस 15. हे प्लस होणार ना, मायनस मायनस प्लस होणार. किती येतं आन्सर, हे मायनस 50. हा सॉरी हा हे तुम्ही बरोबर हा म्हणताय ते बरोबर. इथे मायनस 15 आहे, इथे मायनस 50. त्यामुळे आन्सर प्लस येणार. हे मायनस 50च्या याला विसरलो.